यवतमाळ जिल्ह्याचे मारेगाव तालुक्यातील खडकी करणवाडी ते घोडदरा व नरसाळा या गावांना जोडणारा शिवधुरा मोकळा करून देण्याबाबत महसूल प्रशासनाने आदेश पारित करूनही प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याने वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राजू निमसटकर यांच्या नेतृत्वात संतप्त शेतकरी, महिला व ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाच्या माध्यमातून अन्नत्याग आंदोलनाला बैलबंडी जनावरांसह सुरुवात केली आहे. अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 13वा दिवस असतानाही या प्रकरणी महसूल विभागाकडून न्याय मिळत नसल्याने साहेब आम्ही जगायचे की मरायचे असा संतप्त सवाल महिला आंदोलकांनी मायबाप सरकारला केला आहे. उपोषणकर्ते यांच्या सांगण्यावरून शिवधुरा रस्ता मोकळा करण्यासाठी आतापर्यंत 4 वेळा आमरण उपोषणे, धरणे आंदोलन करण्यात आले. प्रत्येक वेळी प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले. रस्ता मोकळा करण्यासंदर्भात तत्कालीन नायब तहसीलदार राम गुंडे साहेब यांनी त्यावेळी आदेशही पारित केला होता. मात्र आजपर्यंत संबंधित शिवधुरा रस्त्यावरील अतिक्रमण हटवून मार्ग मोकळा करण्यात आलेला नाही. शिवधुरा अतिक्रमण मुक्त करून देण्याच्या आदेशाची अंमलबजावणी न होण्यामागे स्थानिक आमदाराच्या नातलगांचे शेत असल्यामुळे आणि महसूल अधिकाऱ्यांवर तसा दबाव असल्याची शंका असल्यामुळेच प्रशासनाकडून कारवाई टाळली जात आहे. उलट अतिक्रमणधारकांविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्यासाठी विद्यमान तहसीलदार उत्तम निलावाड हे उपोषणकर्त्यांवर दबाव आणत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. आदेश असूनही अंमलबजावणी होत नसेल तर त्याला जबाबदार कोण असा सवाल परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शिवधुरा पांदन रस्ता यासाठी आम्ही अन्न त्याग उपोषणाला बसलेले आहोत. ते पुढे बाईचं कंपावन असल्यामुळे देरकर साहेब त्यांचे नातेवाईक असल्यामुळे त्यांनी आम्हाला हे दिलेला नाही आहे, न्याय दिलेला नाही आहे आणि बदकलचा कंपावन काढलेला आहे. काही शेतामध्ये अतिक्रमण आहे ते आम्हाला तेथून जाण्यास रस्ता पूर्ण करून द्यावा हे आमची विनंती आहे. शिवधुरा पानर रस्ता मोकळा करून घेण्याकरता आम्ही इथे आंदोलनाला बसलेला आहोत. तरी पण प्रशासन लक्ष देत नाही आहे. प्रशासकीय लोक आम्हाला खोटं पत्र पाठवून आमच्याकडून उपोषण मागं घेण्याचा प्रयत्न करीत आहे. यामध्ये संजय भाऊ देरकर यांच्या नातेवाईकाचे शेत असल्यामुळे आमदार साहेब तहसीलदारावर दबाव आणून आम्हावर खोटे पत्र दाखल करीत आहे. सरकारने कायदा काढूनही पानर रस्ता काढून देण्याचा कायदा काढूनही सुद्धा प्रशासन याच्याकडे सामान्य शेतकऱ्याला न्याय देत नाही आहे. म्हणून आम्ही शेतामध्ये कशा प्रकारे जायचं हा मोठा प्रश्न आमच्याकडे पडला असून आम्हाला उपाशी मरण्याचा मार्ग येत आहे आमच्या कास्तकारावर. घरी उपाशी मरण्यापेक्षा आम्ही तहसील समोर उपोषण मांडून आम्हाला जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाला बसले आहोत. या महसूल प्रशासनामधले जे काही आणखी त्या विभागातले जे काही अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांच्या अत्यंत बेजबाबदारपणामुळे हा प्रश्न चिघळला खरं म्हणजे. आणि चिघळल्यामुळे विरोधकांना ते सोयीचं झालं आणि आंदोलनकर्त्यावरती कायम अन्याय होत राहिला. आणि म्हणून आता आंदोलनकर्त्याची भूमिका अत्यंत ताठर आहे, न्यायपूर्ण आहे. आम्हाला मरेपर्यंत जर तुम्हाला इथंच मारायचं असेल तर मारा, नाही तर न्याय द्या. आणि म्हणून अन्नत्याग आंदोलनाला हे उपोषणकर्ते बसलेले आहेत, संदीप बसलेले आहेत आणि हे संबंध महिला भगिनी आता रस्त्यावरती आलेल्या आहेत. माझी विनंती आहे प्रशासनाला, मायबाप सरकारला विनंती आहे. मी वंचित बहुजन आघाडीचा नेता म्हणून विनंती करतोय, प्रशासनाच्या भूमिकेनं, न्यायाच्या भूमिकेनं प्रशासनानं वागावं, सरकारनं न्यायाच्या भूमिकेनं जनतेकडे बघावं. तुम्ही शिवधुऱ्याचे प्रश्न सोडवतो म्हणता, आता हे चिघळले जात आहेत. कृपया महसूल प्रशासनाच्या या अधिकाऱ्यांना हे सांगा आणि जनतेला, या मायबाप जनतेला न्याय द्या, एवढीच विनंती. शिवधुरा पांदन रस्ता अतिक्रमण मुक्त करण्याचे सरकारचे धोरणात्मक आदेश असतानाही शिवधुरा पांदन रस्ता अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महिला शेतकऱ्यावर अन्नत्याग आंदोलनाची वेळ येत असेल तर याला नेमके काय म्हणायचे असा प्रश्न उपस्थित करून शिवधुरा अतिक्रमण मुक्त न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी संतप्त महिलांनी दिला आहे.
या प्रशासनाने जर आमचा जीव घ्यायचाच ठरवला असेल तर तहसील कार्यालयासमोरील सुरू असलेल्या उपोषण मंडपातच सामूहिक आत्महत्या करू, असा गंभीर इशारा आंदोलकांनी अन्नत्याग आंदोलनादरम्यान भावनिक भूमिका घेत दिला आहे. या वक्तव्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.